अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धाळू चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सुंदर आणि तितकीच महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावावा, कोणत्या दिशेला लावावा, काजळी काढताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून दिवा विझणार नाही आणि विझला तर मग काय करावे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि मी म्हणेल की प्रत्येकाने अखंड दिवा लावलाच पाहिजे। अखंड दिवा का लावावा, त्याने नेमकी काय होते, त्यामागचं नेमकी कारण काय आहे। बघा, तुम्ही म्हणाल की ताई आपण देवघरात दिवा लावतो, आपला दिवा सुरूच असतो, मग अखंड दिवा का लावावा। बघा, जेव्हा आपण अखंड दिवा लावतो त्या नवरात्रीमध्ये तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त प्रमाणात जागृत असतं। त्यामुळे आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा त्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या दिव्यातून आपल्याला मिळत असतात। आपल्या वास्तूमध्ये त्याचं संक्रमण होत असतं, आपल्या घरामध्ये त्याचं संक्रमण होत असतं आणि त्यामुळे त्या सकारात्मक लहरी आपल्याला मिळतात, आपल्या वास्तूला मिळतात आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या वास्तूमधली असू द्या किंवा आपल्या मनामधली असू द्या, ती नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर पडत असते आणि आपल्या मनातून सुद्धा ती बाहेर पडत असते। म्हणून अखंड दिवा आपल्याला नवरात्रीमध्ये लावायचा असतो। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा कोणत्या धातूचा लावावा। दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा लावू शकता, तुम्ही दगडी दिवा लावू शकता। पूर्वीच्या काळी कसं होतं ना, कुठलीही धातू तेव्हा मिळत नव्हती, मग त्यावेळी दगडी दिवा लावत होते। मग तुम्ही दगडी दिवा लावू शकता किंवा तुम्ही कुठल्याही धातूचा, तांब्याचा असू द्या, पितळाचा असू द्या किंवा चांदीचा असू द्या, तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही लावू शकता। आता बघा, दिवा कसा लावावा, तर जर तुम्ही घटस्थापना करणार असाल अर्थ तुम्ही घटासमोरच तो दिवा तुम्ही लावणार असाल, पण जर तुमच्याकडे घटस्थापना होत नाही मग अशा वेळेस तुम्ही एका पाटावर किंवा चौरंगावर आपल्या कुलदेवीचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या फोटो समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे। तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा लावणार असाल तरी सुद्धा तुम्हाला एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला आधी लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, त्यावर आपल्या कुलदेवीचा फोटो तुम्हाला ठेवायचा असतो आणि त्याच्या अगदी समोरच तुम्हाला दिवा लावायचा आहे। आता दिवा कसा लावावा ते बघा। दिवा लावताना सगळ्यात आधी तुम्हाला खाली तांदळाची रास करून घ्यायची आहे। दिव्याला आपल्याला आसन द्यायचं असतं, बिना आसनाचा दिवा लावायचा नाही, त्यामुळे महालक्ष्मी नाराज होत असते। म्हणून लक्षात घ्या की तुम्ही खाली तांदळाची रास करू शकता किंवा तुम्ही अष्टदल कमल काढू शकता तांदळाने, त्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता। बघा, दिवा ठेवताना खाली डिश सुद्धा घ्या, कारण की कसं होतं ना, आपण अखंड दिवा लावत असतो मग त्यामुळे तेल सुद्धा गळतं, त्यामुळे खालचे जे काही तांदूळ असतील किंवा जे काही वस्त्र आहे ते खराब होऊ नये म्हणून तुम्ही खाली दिव्याच्या खाली तुम्ही डिश ठेवू शकता आणि तिथे स्वच्छता सुद्धा राहील। तर अशा प्रकारे तुम्हाला खाली आधी तांदळाची रास करून घ्यायची आहे किंवा तुम्ही फुलांची सुद्धा रास करू शकता किंवा तुम्ही अष्टदल कमल सुद्धा काढू शकता आणि त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा। आता बघा, दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात बनवून घालायची असते। आता वात केवढी घ्यावी, वात तशी तर 1.25 हात वात घ्यायची असते। 1.25 हात वात म्हणजे केवढी, बघा हा एक संपूर्ण आपला एक हात आणि याच्यावर थोडीशी वात, याला 1.25 हात वात म्हणतात। तुम्ही 1.25 हात वात घेऊ शकता। तसं पाहिजे एवढी वात लागत नाही, पण कमी पडायला नको, कारण आपण हा अखंड दिवा 9 ते 10 दिवस लावणार आहोत, म्हणून ही वात कमी पडायला नको, म्हणून तुम्ही 1.25 हात वात घेऊ शकता किंवा तुमच्या मर्जीने तुम्ही 9 ते 10 दिवस पुरेल इतकी वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे, जेणेकरून ती वात आपल्याला कमी पडणार नाही। बघा, बाजारात सुद्धा वात मिळते, आता रेडीमेड वात मिळते बाजारात दिवा लावण्यासाठी अखंड, तुम्ही ती घेऊ शकता, ती आणू शकता, ती तुम्ही लावू शकता, काहीच हरकत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला वात घ्यायची आहे। वात घेतल्यानंतर त्यामुळे तुम्हाला तेल घालायचं। आता तेल कोणतं घालायचं, तेल तुम्ही तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे। बघा, तिळाचं तेल नाहीच मिळालं तुम्ही स्वयंपाकघरात तेल वापरू शकता, पण तिळाचं तेल घालण्यामागे एक कारण आहे। जर आपण नवरात्रीमध्ये अखंड दिव्यामध्ये तिळाचं तेल घातलं तर शनिदेवाची जर आपल्याला वाईट दृष्टी असेल तर ती चांगल्या दृष्टीमध्ये बदलत असते, म्हणून तिळाचं तेल घालत असतात। जर तुम्हाला शक्य नसेल किंवा तुम्हाला मिळालंच नाही, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा तेल वापरू शकता। शेवटी आपली श्रद्धा आणि भक्ती खूप जास्त महत्वाची आहे। त्यानंतर बघा, आता दिवा कोणत्या दिशेला लावावा। दिवा जर तुम्ही पूर्वेला लावला तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होते, सर्व सुख तुम्हाला प्राप्त होत असतं। पश्चिमेला दिवा लावल्याने तुम्हाला समाधान प्राप्त होत असते आणि उत्तरेला दिवा लावल्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होत असते। दक्षिण दिशेला दिवा लावायचा नाही, कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, त्यामुळे दक्षिण दिशा सोडून तुम्ही पूर्वेला, पश्चिमेला किंवा तुम्ही उत्तरेला दिवा लावू शकता, काहीच हरकत नाही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे। आता बघा, काही दिवे असे असतात पितळाचे, ते ज्याची वात सरळ असते अगदी, असं म्हणतात की ती जी काही वात आहे
ती भगवंताकडे जात असते, त्यामुळे त्या वाचचा प्रश्नच येत नाही। पण इतर दिवे लावताना तुम्ही दक्षिण दिशा सोडून तुम्ही कुठल्याही दिशेला दिवा लावू शकता, काहीच हरकत नाही। तर अशा वेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। आणि दिवा आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे दिवा जर विझला तर काय करावे। बघा, सगळ्यात आधी तर दिवा जरी विझला, अखंड दिवा जरी विझला, कधी वारा येतो किंवा कधी कुठल्याही इन्सिडेंटने जर दिवा विझला तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही, कारण की कुठलाही परमेश्वर आपलं कधीही वाईट करत नाही। फक्त तुम्हाला देवी आईची माफी मागून घ्यायची आहे आणि पुन्हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो, लक्षात घ्या। अजिबात घाबरायचं नाही किंवा मनात कुठलेही वाईट साईड विचार आणायचे नाही। त्यानंतर आता बघा, दिव्यामध्ये बघा, आता अखंड दिवा चालू आहे, मग दिव्यामध्ये काजळी तर येणारच। मग काजळी काढताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणेकरून दिवा आपला विझणार नाही। मग अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे बघा, एक छोटासा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामुळे छोटीशी वात तुम्हाला घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही काजळी काढणार दिव्यातली, तेव्हा तो दिवा तुम्हाला अखंड दिव्याला लावून तुम्हाला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि जेव्हा आपण काजळी काढतो दिव्याची, अखंड दिव्याची जेव्हा आपण काजळी काढतो तेव्हा जरी तो दिवा विझला किंवा शांत झाला तरी सुद्धा काहीच हरकत नाही, कारण की आपण ऑलरेडी त्याने दुसरा दिवा लावून घेतलेला आहे। मग अशा वेळेस तुम्हाला अखंड दिव्याची ती काजळी काढून घ्यायची आहे आणि मग आपण जो दिवा प्रज्वलित करून घेतला आहे अखंड दिव्याला लावून, त्या दिव्याने तुम्हाला पुन्हा त्या अग्नीने तुम्हाला तो अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा अर्थ असा होतो की दिवा प्रज्वलित आहे तो विझलेला नाहीये, कारण की आपण त्याच अग्नीने दुसरा दिवा लावलेला असतो। म्हणून लक्षात घ्या की काजळी काढण्याच्या अगोदर बघा, आता काजळी काढताना किती नाही म्हटलं तरी सुद्धा दिवा विझतो, अग्नी शांत होतो। मग अशा वेळेस छोटासा दिवा घेऊन तुम्हाला अखंड दिव्याला लावून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला काजळी काढायला घ्यायची आहे। तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। त्यानंतर बघा, अजून एक गोष्ट आहे, दिवा विझू नये म्हणून तुम्हाला त्यामध्ये कापराची वडी टाकायची आहे। भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे, कारण की तो कापूर तेवढा शुद्ध असतो आणि पवित्र असतो। कापराची वडी का घालावी त्यामागचं एक शास्त्रीय कारण आहे, ते म्हणजे कापूर हा ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो आणि कुठलाही अग्नी प्रज्वलित व्हायला ऑक्सिजनची गरज असते। त्यामुळे बघा, जेव्हा आपण कापराची वडी टाकतो ना, त्यामुळे हा आपला अखंड दिवा कधीही विझत नाही। जर आपण काळजी घेतली ना तर तो दिवा कधीही विझत नाही। आणि काजळी जरी काढायची असेल तरी सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आधी त्या दिव्याला दुसरा दिवा लावून घ्यायचा आणि मग आपल्याला काजळी काढायला घ्यायची आहे। तर अशाप्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता। आणि बघा, जेव्हा ती कापराची वडी मेल्ट होते तेव्हा तुम्ही दुसरी नवीन कापराची वडी तुम्हाला घालायची आहे आणि काळजी घ्यायची आहे, आपला दिवा विझणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। खरंच सांगते, दिवा विझत नाही आणि जरी विझला चुकून मागून तरी सुद्धा देवी आईला माफी मागून घ्यायची आणि आपला दिवा पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। तर अशाच वेळी तुम्हाला अखंड दिवा लावायचा असतो। बघा, यासाठी फार काही लागत नाही, शेवटी आपला भाव आणि आपली श्रद्धा, आपली भक्ती खूप जास्त महत्त्वाची असते, ज्यामुळे आपण केलेल्या कुठल्याही सेवेस आपल्याला फळ मिळत असते। तर अशाप्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। दिवा कुठल्या दिशेला लावा तुम्हाला समजलं असेलच। दिव्यामध्ये काजळी काढताना कोणती काळजी घ्यावी, दिवा कसा लावायचा आहे, तुम्हाला सगळी माहिती समजली असेल। तुम्हाला अजूनही यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।